See here, from multinomial distribution means second chapter of paper 1. Okay, important example are there. 4 chips are selected at random, which replacement from 10 chips of 2 are black. Find the probability that number 1 is white and 1 is black chip are selected. Okay, at most, second is at most 2 red chips are selected, means we have given these two. If we select one and if we select 2 red, so answer is x1 number of red chips, the number are 5, we denote here p1. x2 number of white chips is number किती आहे 3 दिले इथे 3 आणि we denote here p2. x3 number of black chip number are 2, we denote here p3. Okay, then n is equals to 4 and n is equal to 4 means आपल्याला किती सिलेक्ट करायचे आहे 1 is white and 1 is black, that are true, and at most 2 red chips म्हणजे 2 आणि 2 हे किती झाले 4, 2 + 2 4 आणि नंबर्स किती टोटल n मीन्स पॉप्युलेशन्स 10 दिलेले आहे. 10 पासनं आपल्याला किती सिलेक्ट करायचे आहे 4 सिलेक्ट करायचे आहे. सो चिप्स हिअर रेड चिप्स, व्हाईट चिप्स, ब्लॅक चिप. ओके, देन p1 इज इक्वल टू किती आहे रेड चिप 5 आहे, तर आउट ऑफ 10 5. प्रॉबॅबिलिटी किती आहे ह्याची 0.5. p2 व्हाईटला आपण काय डिनोट केलं इथे p2, ह्याची प्रॉबॅबिलिटी काय आहे 3/10. ओके, 0.3. आणि ब्लॅकची प्रॉबॅबिलिटी काय येतं ब्लॅक किती आहे 2 आणि 10 आउट ऑफ 10 देर आर 2 ब्लॅक चिप अँड प्रॉबॅबिलिटी ऑफ दिस इज 0.2. देअरफोर p1 + p2 + p3 इज इक्वल टू 1. म्हणजे टोटल प्रॉबॅबिलिटी किती झालेली आहे 1 झालेली आहे, जी आपली प्रॉबॅबिलिटी ऑलवेज इज 1. देन x1 + x2 + x3 इज इक्वल टू n आणि n किती आहे 4 सिलेक्ट करायचे आहे आपल्याला ह्याच्यामधनं. x इज इक्वल टू x1 x2 x3 फॉलोज मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन्स n इज इक्वल टू 4 आणि 0.5. पहिल्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे 0.5. जेव्हा रेड सिलेक्ट करणार त्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे 5 आणि व्हाईटची किती आहे 0.3 आणि ब्लॅकची किती 0.2. हे आपण लिहिलं n इज इक्वल टू हे लिहिल्या प्रॉबॅबिलिटीज, म्हणजे p1 p2 आणि p1 p2 आणि p3. देन हिअर p ऑफ probability of this x1 is equal to 2, x2 is equal to 1 and x3 is equal to 1. ओके, म्हणजे आपल्याला ह्या प्रॉबॅबिलिटी दिलेल्या आहे की किती सिलेक्ट करायचे आहे. तर x1 म्हणजेच काय दिले आहे आपल्याला रेडमधनं किती 2 सिलेक्ट करायचे आहे. ओके, ह्याच्यामधनं 1 व्हाईटमधनं आणि ब्लॅकमधनं 1 सिलेक्ट करायचं आहे. म्हणून मग 4 फॅक्टोरियल 4 म्हणजेच काय n फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल आणि हे काय आहे p1 p2 p3 म्हणजे ह्याचा पॉवर काय आहे 2 1 1. हे जो आहे ना दिलेले हे नंबर्स 2 फॅक्टोरियल ह्याची प्रॉबॅबिलिटी किती आहे 2, म्हणून आपण ह्याचा पॉवर हे घेतले इथे आणि ह्याचा ॲन्सर काय येतं सॉल्व केल्यानंतर ॲन्सर येतं 0.18. हे आपल्याला ॲन्सर मिळालेलं आहे 0.18 ह्याची प्रॉबॅबिलिटी आहे. ओके, हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि किती एक्झामसाठी विचारतात हे इम्पॉर्टंट आहे. सेकंड एक्झाम्पल, ॲट मोस्ट 2 रेड चिप्स व्हेरिएबल आर ॲट मोस्ट 2 रेड चिप्स. काय आहे प्रॉबॅबिलिटी ऑफ x1 इज इक्वल टू 0, x2 + x3 इज इक्वल टू 1. x1 इज इक्वल टू 1, 2 + x3 इज इक्वल टू 3.
अशी प्रॉबॅबिलिटी असू शकते. प्लस प्रॉबॅबिलिटी ऑफ x1 इज इक्वल टू 2, x2 प्लस x3 इज इक्वल टू 2. ह्या दोघां मिळून असू शकतं 2 किंवा ह्याचाच 2 असू शकतो. म्हणजे ह्याच्यातनं काहीही घेऊ शकतो आपण. ओके, मग हे हाऊ कॅन वी राईट हिअर 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 0.5 प्रॉबॅबिलिटी ऑफ रेड चिप्स इंटू ह्याची, म्हणजे सारखीच प्रॉबॅबिलिटी दिली ना, इक्वल टू 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल इंटू 0.5 रेस टू 1, म्हणजे ह्याचे किती आहे 3. हे बघ, हे ते x1 1, 2 प्लस x3 3 प्लस ह्याची प्रॉबॅबिलिटी काय 4 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि हे पण 2 आहे, म्हणून ह्याचासुद्धा पॉवर आपण काय 2 आणि हा 2. मग ह्याचा आन्सर काय आलेला आहे 0.25 प्लस 0.375. आन्सर इज 0.625. हे तुम्ही एक्झाम्पल नक्की करून ठेवायचं आहे व्यवस्थित. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पलच आहे, हे आलेलेच आहे. ओके, सपोज पायथॉन x1 x2 xk are independent Python random variable with parameter lambda1 lambda2 up to lambda k respectively. Then find the conditional distribution of x1 x2 up to xk given x1 plus x2 plus and so on plus xk is equal to 1. xi follows Python lambda I is equal to 1 to up to k. Due to additive property we get y is equal to x1 plus x2 plus and so on plus xk tends to Python lambda1 plus lambda2 plus and so on lambda k. The conditional distribution x1 x2 up to xn given x1 plus x2 plus and so on plus xk is equal to n can be obtained as probability of x1 is equal to x1, x2 is equal to x2 and so on xk is equal to xk given x1 plus x2 plus x3 plus and so on plus xk is equal to n. Okay, denote a is equal to x1 plus x2 up to xk given x1 is equal to x1, x2 is equal to x2 and so on xk is equal to xk. Then b सेट, आपल्याला हा a सेट डिनोट केला आहे आपण इथे आणि एक हा b सेट डिनोट केलेला आहे. प्रॉबॅबिलिटीज ह्या दिलेल्या आहे. x1 इज इक्वल टू x1 गिवन इथे x1 प्लस x2 इथे गिवन काय x1 प्लस x2 प्लस अँड सो ऑन प्लस xk इज इक्वल टू n. क्लिअरली a इज सबसेट ऑफ b, म्हणजे हे जे कंटेंट याच्यात आहे हे ह्यामध्ये सुद्धा आहे. a इज पर्टिक्युलर केस ऑफ b. देन प्रॉबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल्स टू स्मॉल x1 xk इज इक्वल टू xk गिवन x1 प्लस x2 प्लस अँड सो ऑन प्लस xk इज इक्वल टू n. हे कंडिशनल आहे, तर कंडिशनलची डेफिनेशन पण कंडिशनल आहे. ही प्रॉबॅबिलिटी ऑफ a गिवन b, प्रॉबॅबिलिटी ऑफ a गिवन b. तर ही कंडिशनल काय आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ a इंटरसेक्शन b डिवायडेड बाय प्रॉबॅबिलिटी ऑफ b इज इक्वल टू प्रॉबॅबिलिटी ऑफ a डिवायडेड बाय प्रॉबॅबिलिटी ऑफ b. ओके, आता हे प्रॉबॅबिलिटी ऑफ ए काय आहे, ह्याची प्रॉबॅबिलिटी सगळे दिलेले सेट असणार आणि हे काय आहे, हे बीचे व्हॅल्यूज घेणार येते. ओके, म्हणजे प्रॉबॅबिलिटी ऑफ x1 इज इक्वल टू x1 इंटू सेपरेट केल्या सगळ्यांच्या प्रॉबॅबिलिटीज इथे आणि हे काय आहे प्रॉबॅबिलिटी आहे y इज इक्वल टू n. ही व्हॅल्यू काय घेतली आपण y. देअरफॉर x इज इंडिपेंडंट रँडम व्हेरिएबल. ओके, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. आता हे पायथॉनचं असल्या कारणाने आपल्याला PMF पायथॉनचा यूज केला इथे. व्हॉट इज द PMF ऑफ पायथॉन? e रेस टू मायनस लॅम्बडा वन रेस टू x1 डिवायडेड बाय x फॅक्टोरियल
इंटू आता हे एक्स के पर्यंत घेतल्यात ह्या व्हॅल्यू डिवायडेड बाय ई रेस टू मायनस लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 प्लस लॅम्बडा के आणि सेकंड ह्याच्यामध्ये काय लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 अप टू लॅम्बडा 2 रेस टू एन डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल. ओके, नेहमीप्रमाणे आपलं ए डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय सी डिवायडेड बाय डी अकॉर्डिंग टू धिस रूल एन फॅक्टोरियल हा वरती गेला आहे. ओके, हा वरती गेला आहे. ज्या टर्म्स कॅन्सल होतील त्या कॅन्सल करणार इथे. x1 फॅक्टोरियल x2 एक्स फॅक्टोरियल म्हणजे काय x1 फॅक्टोरियल x2 फॅक्टोरियल अप टू xk. हिअर लॅम्बडा 1 डिवायडेड बाय समेशन लॅम्बडा आय इंटू लॅम्बडा 2 डिवायडेड बाय समेशन लॅम्बडा आय अप टू लॅम्बडा के अपॉन समेशन लॅम्बडा आय म्हणजे ह्याचा अर्थ हे घेतलेलं आहे आपण सगळं. ओके, ई रेस टू हे जे करणार. देन पी एम एफ ऑफ मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज एन लॅम्बडा 1 समेशन लॅम्बडा आय. ओके, लॅम्बडा 2 डिवायडेड बाय समेशन लॅम्बडा आय अप टू लॅम्बडा के डिवायडेड बाय समेशन लॅम्बडा आय. Here particular case, if x is are in IID independent identical distributed Poisson lambda, then the conditional distribution of lambda 1 plus lambda 2 up to lambda k असं आहे. gives x1 plus x2 gives x1 plus x2 plus and so on plus xk is equal to n will be multinomial 1 divided by k up to 1 divided by k. This is the answer. हे काय आहे नोट आहे ही दिलेली. याचा जर पी एम असेल तर पर्टिक्युलर केस हे जर असं जर असेल तर हे आपण असं लिहू शकतो n. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल हे पण इम्पॉर्टंट आहे. मल्टीनॉमियलचे सगळे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत, हे एक्झाममध्ये येऊ शकतात. इफ x1 x2 x3 फॉलोज मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन n p1 p2 p3 फाइंड मल्टिपल कोरिलेशन कोएफिशिएंट r1.23. देन सोल्यूशन कोरिलेशन मॅट्रिक्स इज सिमेट्रिक अँड rij इज इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ pi pj डिवायडेड बाय qi qj and matrix is 1. हे बघ कोरिलेशन मॅट्रिक्स आहे ना, व्हॅरियन्स अँड कोव्हॅरियन्स मॅट्रिक्स. ज्या निगेटिव्ह व्हॅल्यू आहेत त्या व्हॅरियन्स आणि हे काय आहे व्हॅरियन्स जे आहे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज आर कोव्हॅरियन्स. द मल्टिपल कोरिलेशन कोएफिशिएंट ऑफ x1 ऑन x2 x3 इज r² 1.23 इज इक्वल्स टू कोरिलेशन ऑफ x1, x1 कॅप डिवायडेड बाय ह्याचं कोरिलेशन्स हे काय आहे r1² प्लस r13² प्लस मायनस 2r12 r13 r23 डिवायडेड बाय 1 मायनस r23². ओके, इज इक्वल टू p1 p2 डिवायडेड बाय q1 q2 प्लस p1 p3 डिवायडेड बाय हे बघा इथे स्क्वेअर आहे ना ह्याचा रूट म्हणून आपण हे घेतलेलं नाही ते प्लस 2 हा 2 आपण हे आता अंडर रूट हे बघा आता ह्याचं काय आहे स्क्वेअर नाही आहे म्हणून आपण ह्या टर्म अंडर रूटमध्ये घेतलेले आहे. ज्या टर्म स्क्वेअर नाही आहे ते अंडर रूटमध्ये घेतले आहे डिवायडेड बाय 1 मायनस आणि r23² ही व्हॅल्यू आहे तर हे घेतलं आहे आपण स्क्वेअर आहे म्हणून. ओके, न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. ओके, देन n इज इक्वल टू आपण एक एक सॉल्व करू. ह्या न्यूमरेटर हे आहे न्यूमरेटर फक्त न्यूमरेटरचा जर विचार केला तर p1 p2 डिवायडेड बाय q1 q2 प्लस p1 p3 डिवायडेड बाय q1 q3 प्लस 2 इंटू p1 p2 p3 डिवायडेड बाय q1 q2 q3. देन p1 p2 q3 प्लस p1 p3 q2 plus 2 p1 p2 p3 divided by q1 q2 q3 p1 p2 q3 plus p1 p2 p3 plus p1 p3 q2 plus p1 p2 p3 divided by
Q1, Q2, Q3 हे झालं न्यूमरेटर. ओके, दिस इज द न्यूमरेटर. अगेन न्यूमरेटर P1 P2 कॉमन घेतलं आहे, P3 Q3 प्लस P1 P3 P2 प्लस Q2 ह्याच्यामधनं एक कॉमन घेतले जिथे आहे. ओके, डिवायडेड बाय Q1 Q2 Q3 इज इक्वल टू P1 P2 प्लस P1 P3 हे सेपरेट घेतले आपण, डिवायडेड बाय ह्याला आपण घेतले इज इक्वल टू P1 आणि P1 प्लस P3 हे काय आहे बघा, P प्लस Q काय होतं 1. ही टर्म 1 घेतली, इथे दिलेलं आहे P प्लस Q इज इक्वल टू 1. म्हणून काय P1 प्लस P2 प्लस P3 इज इक्वल टू ऑल्सो 1. ह्याप्रमाणे देन P1 Q1 डिवायडेड बाय Q1 Q2 Q3. ओके, हे सेपरेट घेतले इथे P1 Q1 ही जी आहे टर्म. ओके, हे बघ इथे काय दिलं आहे P1 प्लस P2 प्लस P3 इज इक्वल टू 1 मायनस P1 ही टर्म. आणि दॅट ही जे म्हणजे काय आहे Q1 घेतलं आहे इथे. म्हणून आपण हे काय घेतली टर्म Q1. ही टर्म काय आहे Q1 आणि हे P1 इज इक्वल टू हे याच्याशी कॅन्सल झाले तर P1 डिवायडेड बाय Q2 डिवायडेड बाय Q3. देन डिनॉमिनेटर सॉल्व करतो आहे. 1 मायनस P2 1 मायनस P3 मायनस P2 P3 डिवायडेड बाय Q2 Q3. ओके, डिनॉमिनेटर सॉल्व करतो आपण जे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये होतं. परत हे तसेच सॉल्व केले, मल्टिप्लाय केले इथे 1 मायनस P3 मायनस P2 प्लस P2 हे मल्टिप्लाय केले इथे P2 आणि हे P3 डिवायडेड बाय Q2 Q3. आता हे सॉल्व केल्यानंतर हे कॅन्सल झाले. इथे काय राहतं P1 ही टर्म काय आहे P1 डिवायडेड बाय Q2 Q3 is numerator. From 1 and 2 we get 1. Numerator divided by denominator we get 1. This is the इंटरप्रिटेशन. हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्यवस्थित एक्झाम्पल तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित करा. खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहेत. हे सॉल्व केलेले क्वेश्चन पेपरमधले आहेत. हे सॉल्व करून घेतलेले आहेत. ओके, हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. हे एक्झाम्पल कुठेही मिळणार नाही. ओके, ठीक आहे. हे आता हे लास्ट एक्झाम्पल आहे यामधलं. ओके, बघा हे तुम्ही नोट डाऊन करा. मी आता हे तर घेणारच नाही आहे. हे नोट डाऊन करा तुम्ही एक्झाम्पल. ओके, नोट डाऊन करा. ह्याच्यानुसार हे सॉल्व केलेलं आहे. हे एक्झाम्पल आलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये. म्हणजे हे चॅप्टर मी कंप्लीट करून देते इथे. मल्टीनॉमियल डिस्ट्रीब्युशन खूप इम्पॉर्टंट आहे. नोट डाऊन करा. देन ह्याच्यानंतरचं डिनॉमिनेटर तसंच इथे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर सॉल्व केलेलं आहे. हे पण स्क्रीनशॉट घ्या आणि राईट इन युअर नोटबुक. अगेन दिस इज लास्ट एक्झाम्पल अँड फ्रॉम हिअर युअर सेकंड चॅप्टर इज finished, that is multinomial distribution. We will start next chapter in next video.